अनेकदा दोन देशांच्या टीम मधलं वैर आणि स्पर्धा विकोपाला जाते, मात्र प्रत्यक्षात शत्रू राष्ट्र असलेल्या देशांचे खेळाडू आणि एकमेकांचे कट्टर स्पर्धी असलेले खेळाडू यांच्यामध्ये प्रत्यक्षात मैत्रीपूर्ण नातं असतं. मैदानावरचे वैर तेवढ्यापुरतंच, म्हणजे त्या सामन्यापुरतंच मर्यादित राहतं. अशीच जोडी आहे ती भालाफेकीतल्या जयवीरूची. बघूया. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने रौप्य पदकाची कमाई केली, तर सुवर्ण पदकावर पाकिस्तानच्या अरशद नदीमने नाव कोरलं. टोकियो ऑलिम्पिकने नीरज चोप्राने सुवर्णवेध घेतला होता. यंदा मात्र पाकिस्तानच्या अरशद नदीमने नीरज चोप्राला मागे टाकत सुवर्ण कामगिरी केली आहे. मात्र नीरजने नदीमचं तोंड भरून कौतुक केलं. कंपटीशन बहुत अच्छा था और वही है, हर किसी दिन किसी एथलीट का दिन होता है. आज अरशद का दिन था, तो हर एक एथलीट का जो बॉडी है वो एक उस दिन अलग ही उसमें होती है. हर चीज परफेक्ट होती है, जैसे आज अरशद की थी. पाकिस्तानच्या अरशद नदीमची आणि भारताच्या नीरज चोप्राची मैदानावर आणि मैदानाबाहेरही घनिष्ठ मैत्री आहे. दोघेही एकमेकांची तारीफ करताना दिसतात. मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे या दोघांच्याही आईंनी राजकारण करणाऱ्यांना सणसणीत चपराक लगावली आहे. भालाफेकीत ज्याने सुवर्ण कामगिरी केली तो अरशद नदीम माझाच मुलगा असल्याचं विधान नीरज चोप्राच्या आईनं केलं. हम तो बहुत खुश है. हमने तो सिल्वर भी गोल्ड वगैरह लग रहा. गोल्ड उसका आ गया, वो बीमार है लड़का जी, मेहनत कर सब जा रहे. थोड़ा दिन खराब था, थोड़ा बहुत ज्यादा फाउल हो गए. कोई बात नहीं जी, ये तो तीनों हैं बच्चे के खिलाड़ी के. आप लोग खुश हो? कोई बात ना खुश है जमा, पूरे खुश है. पिछली बार आया था तो उसका फेवरेट खाना बनाया था आपने. हाँ जी, फेवरेट खाना जरूर बनाएंगे. आओगे जी तो फेवरेट जरूर बनाएंगे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरनंही नीरजच्या आईचं कौतुक केलं. सुवर्ण ज्याचा आहे तो पण आमचाच मुलगा आहे हे फक्त एक आईच म्हणू शकते. मस्त. तर दुसरीकडे नदीमची आई नीरज चोप्रासाठी प्रार्थना करत होती. नीरजही माझ्या मुलाप्रमाणेच आहे. तो नदीमचा मित्र असून त्याचा भाऊही आहे. विजय पराभव हा खेळाचा भाग आहे. देव त्याच्यावर कृपादृष्टी ठेव. त्यानेही अनेक पदकं जिंकावीत. तो भावाप्रमाणे आहे. मी नीरजसाठी प्रार्थना करते असं अरशद नदीमच्या आईने म्हटलंय. गेल्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये नीरजने सुवर्ण पदक कमावलं, तेव्हा अरशद नदीमने रौप्य पदकाची कमाई केली होती. पाकिस्तानच्या नदीमच्या वडिलांनी नीरजचं अभिनंदन केलं होतं आणि आता नीरजची आई नदीम मुलासारखा आहे असं सांगते. दोन देशांमधलं वैर अनेकदा टोकाला जातंय. मात्र खेळाच्या जगात नीरज चोप्रा आणि अरशद नदीमने आपल्या खेळातून मैत्रीचा संदेश जगाला दिलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.